फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये बनवूया चिवळ भाजीचे गोळे। आपला गोळा भात जसा असतो बस त्यातलाच हा एक प्रकार आहे। चवीला उत्तम लागतो, नक्की करून बघा। त्यासाठी चिवळ भाजीला आपण स्वच्छ धुवून निवडून घेतला आहे। आता आपण चिवळीची भाजी छान बारीक चिरून घेऊया। ही रेसिपी अतिशय पारंपरिक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। गोळे बनवण्याकरिता मी मसूर डाळ वापरली आहे। 1 वाटी मसूर डाळ 2 तासासाठी भिजवून घेतली आहे। त्यात लसूण, मिरची, जिरं, आलं असं सगळं घालून आपण मिक्सरला हे वाटण वाटून घेतोय। हे थोडंसं जाडसर करायचं आहे आपल्याला। त्यानंतर एका बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेली चिवळीची भाजी, त्यात मिक्सरला वाटून घेतलेली मसूर डाळ घालून घेऊया। मी इथे मुद्दाम मसूर डाळ वापरली आहे कारण आपण गोळे करण्याकरिता थोडंसं बेसन पण घालणार आहोत। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हरभऱ्याची डाळ पण वापरू शकता। आता आपण यामध्ये 2 चमचे बेसन घातलं आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे सगळं घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊया। गरज वाटल्यास त्यात तुम्ही थोडेसे पाणी घालू शकता। पाणी अंदाजानेच घाला कारण की चिवळीची भाजी थोडीशी चिकट असते। जास्त पाणी घातल्यास त्याचा गोळा होणार नाही। गोळे करण्याकरिता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे, नाहीतर गोळे कडक होऊ शकतात। आता आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी खाली भांड्याला थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे, म्हणजे गोळा चिकटणार नाही। आपल्याला आवडतील अशा आकाराचे गोळे तयार करून घेऊया। हे गोळे आपण 15 ते 20 मिनिटांकरिता वाफवून घेणार आहोत। आपले गरमागरम चिवळीचे गोळे तयार आहेत। या चिवळीच्या गोळ्यांसोबत मस्त गरमागरम भात, त्यावर मोहरी आणि हिंग घातलेली फोडणी, मिरची जर सांडगी मिरची असेल तर विचारायलाच नको, एकदम भारी लागतो। आपले चिवळीचे गोळे सर्व करायला तयार आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी फ्लेवर टेल्स विथ सुखदाला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत। थँक्यू।